आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। ग्रामीण भागात पूर्वी बैलांच्या सहाय्याने शेतीची सगळी कामे करावी लागायची। त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लाकडापासून बनवलेली अवजारे असायची। त्यामुळे पेरणीपासून अवजाराची दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुतार व्यवसाय करणाऱ्याकडे सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी पाहावयास मिळत होती। त्यामुळे सुतार व्यावसायिकांना यासाठी वर्षाची बोलणी करून घ्यावी लागायची। त्या मोबदल्यात सुतार यांना धान्य दिले जायचे। कालांतराने पारंपरिक पद्धतीने शेती करणे थांबवून आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलाय। त्यामुळे शेतीत वापरात येणारे लाकडी अवजारे इतिहास जमा होत आहेत। अलीकडच्या काही वर्षांपासून लाकडी नांगर, कुळव, कोळपे, तिफन आदी अवजारे काळ्या मातीतून काढता पाय घेऊ लागलेत। पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता संपुष्टात येऊ लागले। शेती कामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे यांची वाढती किंमत, दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे। त्यामुळे ग्रामीण भागातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे होऊ लागलेत। सध्याच्या काळात यंत्राच्या सहाय्याने शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळही वाया जात नाही। यंत्राच्या सहाय्याने शेतीतील कामे वेळेवर होत आहेत। नाहीतर 1 एकर शेती नांगरणी करण्यासाठी 7 ते 8 दिवस लागायचे। तेच काम आता तासाभरात होते। आजही ग्रामीण भागात कापूस लागवड, मका पेरणी, बाजरी, ज्वारी व अन्य मशागत करण्यासाठी लाकडी अवजाराचाच शेतकरी वापर करीत होते। परंतु सध्याच्या काळात यंत्राच्या सहाय्याने शेतीची मशागत केल्याने वेळही वाचत आहे। परंतु यंत्राच्या सहाय्याने शेती केल्याने बैलांचे दुर्मिळ दर्शन होऊ लागले। पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडी दिसत असेल, परंतु आता अनेकांच्या घरी बैलाच्या दावण मोकळीच दिसत आहेत। तर खिल्लारी गायीची संख्या कमी झाल्याने खिल्लारी गायींची जागा आता जर्सी गायीने घेतली आहे। पूर्वी शेतीच्या कामासाठी बैलांचा उपयोग होत होता, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी एखादी तरी गाय असायचीच। परंतु नवनवीन यंत्र आल्याने यंत्राच्या सहाय्याने शेतकरी शेती करू लागलाय, वेळ वाचवू लागला। त्यामुळे खिल्लारी गायींची संख्या व बैलांची संख्या ही भरपूर प्रमाणात कमी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।